आणि म्हणून आज या ठिकाणी आपल्या भातकुडगाव फाट्यावरती हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 5-6 महिन्यामध्ये सरकारने वेगवेगळ्या पद्धतीची आश्वासनं देऊन उपोषण सोडवण्याचा प्रयत्न केला। वेळोवेळी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद दिला, परंतु प्रत्येक वेळेला सरकारनं त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून फसवण्याचं काम, विशेषतः एका व्यक्तीला नाही तर सकल मराठा समाजाला निव्वळ फसवण्याचं काम या ठिकाणी या सरकारनं आतापर्यंत केलेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवली, वेगवेगळ्या प्रकारचे युक्त्या प्रयुक्त्या केल्या आणि फसवण्याचा प्रयत्न केला। आणि अलीकडच्या काळामध्ये तर 10% आरक्षण दिलं। आता 10% आरक्षण हे तर काही पूर्वीपासूनच चालत आलेलं आहे। मग हे कोर्टात टिकेल का हा प्रश्न सगळ्यांच्या पुढे आहे। तर त्याचं सरळ उत्तर असं आहे, केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा समाज आपल्यापासून दूर जाऊ नये यानं आपल्या पाठीशी राहावं। हा निव्वळ समाजाला चुत्या बनवण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे। प्रथमतः सकल मराठा समाजाच्या वतीनं मी सरकारचा आपल्या सगळ्या बांधवाच्या वतीनं जाहीर निषेध करतो। आणि दुसरी गोष्ट, ज्या व्यक्तीनं स्वतःचा घरदार सोडलं, मी अनेक वेळा तिथे गेलो, ज्या व्यक्तीनं स्वार्थ कधी पाहिला नाही अशा व्यक्तीला तुम्ही फसवता। अशा सगळ्या महाराष्ट्रात मोठ्या असणाऱ्या समाजाला तुम्ही फसवता। आणि आमच्यातली काही मंडळी स्वतःला तथाकथित महाराज म्हणून घेता। लाज वाटत नाही? लाज वाटत नाही बोलताना? बारसकर नावाचा कोणतरी महाराज, मी कधी त्याचं पत्रिकेतही नाव पाहिलं नाही, कधी त्याला ओळखलंही नाही, तो कोण कुठे आहे काय करतो याची कल्पनाही नाही। आणि अशा महात्म्यानं एकेरी शब्दामध्ये जरांगे पाटलांचा उल्लेख करावा आणि काहीतरी कुणाच्या तरी आशीर्वादानं हे आंदोलन चालतंय असं म्हणावं, म्हणजे अशा व्यक्तीला सरकारनंच हे आंदोलन चिरडून टाकण्याकरता पुढे केलेलं आहे। एवढं लक्षात घ्या की समाजामध्ये फूट पडावी, पण मी पाया पडून सांगतो सकल मराठा समाजाला, आपल्यातली एकी कमी होऊ देऊ नका। मी तुमच्या पाया पडतो, आपल्यातला एकी कमी होऊ देऊ नका। आणि निवडणुका जवळ आहेत। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि जे काही तुमचे गट तट असतील ते गेले खड्ड्यात। मी तुम्हाला एक विनंती करतो, जर आमदारकीचं वगैरे जर इलेक्शन लागलं तर प्रत्येक गावातून मराठा समाजाने 3 तरी फॉर्म भरायचे। करा तुम्ही, किती मोठा बॅलट पेपर तयार करता, काय तुमचे नाटकं चाललेले बघू, आणि कोण आडवं येतं ते मराठा समाज पाहिजे। आतापर्यंत शांतता, ती व्यक्ती तिथं तळमळ करते तरी सुद्धा विद्यार्थ्यांना त्रास होईल असं करू नका, लोकांना त्रास होईल असं करू नका। 10:30 ते 1 पर्यंत आंदोलन करा हे सांगतो जी व्यक्ती एवढी समाजाला समजावून घेते आणि कुठेतरी तथाकथित, अरे लाज वाटत नाही? तुम्ही शपथ घेतली त्यावेळेला मी कोणत्याही समाजाचा द्वेष करणार नाही। अरे तो रिक्षा चालक होता, मी रिक्षा, आणि लक्षात घ्या की मी समाजाचा द्वेष करणार नाही कुठल्या। तुम्ही ज्यावेळेला राज्यघटनेमध्ये ती शपथ घेता त्यावेळेला तुमचं कर्तव्य आहे की कुठल्याही समाजाचा द्वेष करायचा नाही। मग तुम्ही मंत्रिपदावर असूनही विशिष्ट समाजाची बाजू घेता आणि मराठी समाजाला तुम्ही हिणवण्याचा प्रयत्न करता, एकरी भाषेमध्ये बोलता, दारू पिणारा म्हणता। तू कुठं पाहिलं दारू पिताना? कशाला आमच्यातलं एखादं नेतृत्व तयार होत असेल ते निस्वार्थ भाव, कशाला त्या माणसाला दाबण्याचा प्रयत्न करता, युक्त्या प्रयुक्त करता, कोणी काहीतरी समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करता? मी पाया पडून सांगतो सकल मराठा समाजाला, प्राण गेला तरी चालेल, शांतता हे आपलं ब्रीद वाक्य आहे। 58 मोर्चे मराठा समाजाने आतापर्यंत काढले। सांगा कुणाला इतकिंचित कोणाचा काही त्रास झाला का? अजिबात त्रास कोणाला झालेला नाही। शांततेने आतापर्यंत मराठा समाजाने मोर्चे केले आणि आतापर्यंतचे आंदोलन सुद्धा मराठा समाजाने शांततेच्याच मार्गाने केलेले आहे। आणि अजूनही शांतता याचा फायदा घेऊन निवडणूक अगदी डोळ्यावर आल्या म्हणून तुम्ही 10% आरक्षणाची सरकारला मागणी करता आणि सरकार 10% आरक्षण देऊन काही ठिकाणी मुद्दाम आपलेच कार्यकर्ते आणि तेच गुलाल त्यांनी त्या दिवशी त्यांनीच गुलाल उधळला, त्यांनीच एकमेकांच्या अंगावर गुलाल टाकला। वा 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 चांगलं झालं, आरक्षण मिळालं। अरे पण ते टिकणार आहे का? ते त्या चौकटीत बसणार आहे का?
मराठा समाजाला त्याचा काही फायदा होणार आहे का? हे गाड्या अडवून लोकांची पिळवणूक करणं हा हेतू मराठा समाजाचा कधीच नव्हता, नाही आणि नसणार. आणि मी ओबीसी बांधवांचे सुद्धा या निमित्तानं धन्यवाद मानील. ज्यांनी ज्यांनी मराठा समाजाला साथ दिली, तो कोणत्याही जातीचा असो, मुस्लिम बांधव असो, त्या मुस्लिम बांधवांनी सुद्धा मराठा समाजाची सेवा केली. मी त्यांचं अभिनंदन करतो. धनगर समाजानं मराठा समाजाची ज्या वेळेला मोठी त्या ठिकाणी सभा झाली, सेवा केली. वंजारी समाजानं सेवा केली. माळी समाजानं सुद्धा मराठा समाज आपला मोठा भाऊ आहे या नात्याने त्यांची सेवा केली. हा भेद आमच्या गावागावामध्ये नाही. आजही आम्ही सगळे एक आहोत. एकमेकाच्या लग्नाला जातो, एकमेकाच्या सुखात जातो. तुम्ही आमच्या एकीमध्ये आणि तुम्ही आमच्या प्रेमामध्ये खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका. आणि किती जरी प्रयत्न केले तर आम्ही ओबीसी बांधव किंवा मराठा समाज एकमेकाला सोडून राहणार नाही. तुम्ही किती प्रयत्न करा. त्यांची सुद्धा इच्छा आहे की समाजाला या ठिकाणी ओबीसीतून आरक्षण मिळावं. आणि ते खरं आहे. जर आरक्षण 50% जर वर केलं तर याच्याही पूर्वी तेच झालं. फक्त हे काय यांनी दिलं होतं आणि मग त्याचं कसं झालं. अरे पण बाबा, सत्तेवर तुम्ही येत ना. आता सत्तेवर जी माणसं आहेत त्याला बोललं पाहिजे ना. सत्तेवर तुम्ही आहात ना. मग त्यांच्याकडून नाही टिकलं, तुम्ही काय भरभक्कम असं केलं. आणि हे टिकणार आहे का? म्हणजे पुन्हा कुठेतरी आचारसंहितेपर्यंत असं ढकलत न्यायचंय. सर, आचारसंहिता लागूपर्यंत हा प्रश्न ढकलत पुढे न्यायचा. एकदा का आचारसंहिता लागली, यांना माहिती आहे काही करता येत नाही आणि मग पुन्हा नव्यानं डाव सुरू करायचा. अरे पण किती वेळ त्या माणसाचा जीव घेतात. आता तर काही पिल्लं अशी मध्ये सोडलेत की कुठंतरी त्या समाजाला फूट पाडायची, समाजात वेगळेपणा निर्माण करायचा आणि त्या पाटलांच्या वरती, जरांगे पाटलावरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करायचे की कॉम्प्रोमाइज झालेलं आंदोलन आहे. अरे या पोरीचे कॉम्प्रोमाइज झाले असतील, पण आम्ही स्वतः डोळ्यानं पाहिलेलं आहे. ती व्यक्ती कॉम्प्रोमाइज होण्यासारखी नाही. आणि स्वतःच्या घरादाराचा त्याग करून 7 महिन्यापासून कोण एवढं करू शकतं मला सांगा. आणि घ्यायचं जास्त तर आज 1000 कोटी रुपये देत होते. बोला, फक्त शांत राहा. 1000 कोटी तुम्हाला आपल्याला कमी वाटतात? घेतले नसते. हे जर करायचं असतं तर हे सगळं झालं नसतं. पण कुठेतरी समाजाला समाजातूनच विरोध करायला काही मंडळी पुढे करायची. पण त्यांना सुद्धा मी हात जोडून विनंती करतो, अरे आता एकी झालेली आहे. ही एकी अखंडित ठेवा. विजय जवळ आहे. अजिबात चिंता करू नका. फक्त आणि फक्त त्या माणसाकडे बघा. त्या माणसाकडे फक्त बघा. आणि काही मध्येच काही वेगळ्या प्रकारची आणि युट्यूबला वगैरे आपण टीव्हीला वगैरे येतो, कुठेतरी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा. तर हा संभ्रम कृपया मराठा समाजाने लक्षात घेऊ नका. जरांगे पाटलाच्या मागे नाही तर आपण सर्व या आंदोलनात त्यांच्या बरोबर आहोत. ही एकी आपल्या परिसरातून आपल्याला या ठिकाणी दाखवायची आहे. आणि म्हणून सरकारला सुद्धा या ठिकाणी मी विनंती करतो. सामान्य माणसं आहोत आपण, गरीब माणसं आहेत. आणि मागास वर्ग आयोगानं सुद्धा सिद्ध केलंय सर की मराठा समाज हा मागासलेला आहे. सिद्ध केलंय. मग सिद्ध केलंय, सगळ्या गोष्टी झाल्या. मग वरचं आरक्षण देण्यात काय? आता बाकीचे ते बोलत नाही. त्यांना माहिती आहे आता यांना काहीतरी गाजर पुढे टाकलंय, हे काहीला पटेल आणि आपला स्वार्थ साधेल. पण नाही, ओबीसीतूनच ते 50%च्या आत ते जर दिलं तरच आपलं आरक्षण टिकणार आहे. आणि या लेकरा बाळाचं पुढचं भविष्य जे अंधारात आहे ते भविष्य उज्ज्वल होण्याकरता प्रयत्न होणार आहे. म्हणून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाला जी सुरुवात केली, मराठी बांधवाला मी विनंती करतो की आपण कृपया आपली फूट होऊ देऊ नका. 3-3दा तुमच्या हात जोडून तुमच्या पायाला हात लावून सांगतो, त्या व्यक्तीला मी जवळून पाहिलेलं आहे. 3 वेळेला मी तिथं कीर्तनाला गेलो, मी कार्यक्रमाला गेलो. गरीब माणसं आहेत पण स्वाभिमानी आहेत. आजही त्यांची पत्नी दुसऱ्याच्या शेतावरती कामाला जाते. आणि तुम्ही अशा माणसावरती, निस्वार्थ भावनेनं काम करणाऱ्या माणसावरती आरोप करता. लाज नाही वाटत सरकारला? अरे जनाची नाही, थोडी मनाची तरी ठेवा. आपण कोणाला बोलतो, काय करतो, ठीक आहे, होईल जाईल, मिळालं नाही मिळालं. परंतु हा जो संघर्ष ज्या माणसाला केला, त्या माणसाला जर काही प्रकारचा धगाफटका जर भविष्यामध्ये झाला तर मात्र
मराठाच काय पण महाराष्ट्र या लोकांना क्षमा करणार नाही, अजिबात क्षमा करणार नाही. त्यांची जागा त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या काळात झालं ना, मग ज्या काळात झालं ना, जे जर तुम्ही करू शकले नाही ना, जे सत्ताधारी असतील किंवा बाकीचे असतील ना, नाही निवडून आलं तरी चालतील, परंतु यांना पाडण्याचं काम मात्र मराठा समाज 100% करणार, हे तेवढं सत्य आहे. त्यावेळेला आमचा कोणता पक्ष नाही, भाजप नाही, शिवसेना नाही, राष्ट्रवादी नाही, काँग्रेस नाही, कोणी नाही. आमचा फक्त सकल मराठा एवढाच आमचा पक्ष आणि एवढीच आमची संघटना राहणार. आणि मग त्यावेळेला कळेल मराठा काय होता, मराठा काय आहे आणि मराठा काय करू शकतो, हे सरकारला त्यावेळेला जाग आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही शपथ घेता, छत्रपतीची शपथ घेता, झालं. अजित पवार तिथे एक शब्द बोलला नाही, एक शब्द सुद्धा अजित पवार. मी नाही म्हणत दादा, दादा काय आपल्या भावाला दादा म्हणतात, आपल्या माणसाला दादा म्हणतात, आपल्या माणसाला दादा म्हणावं काय कारण आहे? काय आपल्या पिठात मीठ टाकते का ती माणसं? कष्ट आपले शेतकरी करतात, आपण सगळे शेतकरी कष्ट करतो. असतील तुम्ही दादा, तिकडचे दादा, पण तुम्ही का बोलले नाही? अरे मी एवढ्या बाबतीत छगन भुजबळचं एक कौतुक करील, समाजासाठी तो माणूस उभा राहिला. आपले आमदार, आपले खासदार कुठे आहेत? मराठा समाजाचे आमदार खासदार कुठे? अरे 288 पैकी 150 मराठा आहेत, कुठे आहेत ते? का नाही? त्या जरांगे पाटलांनी आव्हान केल्यानंतर का नाही एक सुद्धा आमदार किंवा खासदार स्टेजवरती आला, बोलला? यांना फक्त मतं पाहिजे, मतं देऊ. आता या, जर तुम्ही साथ दिली, जर तुम्ही आंदोलनात सहभागी झाले तरच, नाही तर मराठा समाजाला काय करायचं ते ठरवलेलं आहे. म्हणून मी पुढे एकदा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आपल्या पंचक्रोशीतील वतीनं भावना या ठिकाणी व्यक्त करतो. थोडस जास्त बोललं असेल माफी मागतो, पण ही अंतर्मनात एक तळमळ आहे, एक मराठा समाज म्हणून. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि आपण या पाठिंबा देण्याकरता उपस्थित राहिला त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. एक मराठा